मोकोका कायद्याअंतर्गत वाल्मिक कराडला काय शिक्षा होऊ शकते? तर त्यांना जामीन भेटणं खूप अवघड झालंय आता, कारण पोलिसांना मोकोका कायद्याअंतर्गत विशेष अधिकार असतात आरोपीला तुरुंगामध्ये डांबून ठेवायला तपास करण्यासाठी, आणि ते 1.5 वर्ष तरी त्याला डांबून ठेवू शकतात कमीत कमी. त्यानंतर शिक्षा काय होऊ शकते? पहिला प्रश्न, वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा आहे. खंडणीचा गुन्हा जरी फक्त सिद्ध झाला तरी मोकोका अंतर्गत वाल्मिक कराड याला 5 वर्षाचा तुरुंगवास होईल. त्याशिवाय जर हत्याचाही गुन्हा सिद्ध झाला तर आजीवन कारावास किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते, आणि दोन्ही गुन्हे सिद्ध झाले तरीही आजीवन कारावास किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते. संतोष देशमुख हत्याकांडमध्ये इतर जे आरोपी आहेत त्यांच्यावरही हेच गुन्हे आहेत बहुतेक सर्वच आरोपींवर, आणि त्यांनाही अशीच शिक्षा होईल जर ते गुन्हे सिद्ध झाले. आणि फक्त एक आरोपी आहेत सोनवणे म्हणून, जे संतोष देशमुख यांच्याच गावातले होते, त्यांनी संतोष देशमुख यांचं लोकेशन शेअर केलं होतं, तर त्यांना काय शिक्षा होऊ शकते? तर आरोपींना मदत करणाऱ्याला पण याच्यामध्ये 5 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो फक्त, आणि त्यांना सोडून इतर सगळ्यांना एकतर जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते. तर मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, कोणती शिक्षा झाली पाहिजे या सर्व आरोपींना, फाशी की जन्मठेप? कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये.